रायगड महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावरती आलेला आहे। भरत गोगावलेंच्या मुलाचे भावी खासदार म्हणून बॅनर लागलेत। शिवसेनेनं बॅनरबाजीमधून थेट सुनील तटकरेंनाच आव्हान दिलंय। विकास गोगावलेंचा रायगड लोकसभेवरती दावा असल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभेच्या निमित्तानं रायगडमधील महायुतीमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आली आहे। रायगडचे विद्यमान खासदार हेच महायुतीचे संभाव्य उमेदवार असतील असं चित्र असतानाच शिवसेनेकडून लोकसभेवरती दावा सांगितला जातोय। रायगडमध्ये भरत गोगावलेंच्या मुलाचे भावी खासदार म्हणून बॅनर लागलेत। या बॅनरमुळे शिवसेनेनं थेट सुनील तटकरेंनाच आव्हान दिलंय। शुक्रवारी विकास गोगावलेंच्या स्टेटस नंतर आता बॅनर लागल्यामुळे महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। रायगड लोकसभा मतदारसंघावरती भाजपा पाठोपाठ आता शिवसेनेने देखील आपला दावा केलेला आहे। शिवसेनेने लोकसभेसाठी निवडणूक रिंगणामध्ये थेट आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांनाच उमेदवारी मिळावी असा आग्रह धरला आहे आणि तशाच पद्धतीचे बॅनर रायगड जिल्ह्यात आता झळकायला लागले आहेत। आपण दृश्यांमधनं पाहू शकताय, हीच ती बोलकी दृश्य आहेत, हेच ते फलक आहेत जे रायगड जिल्ह्यातल्या महाड विधानसभा मतदारसंघामध्ये लावण्यात आलेले आहेत। महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे भरत गोगावले आहेत। भरत गोगावले हेच शिवसेनेचे पक्ष प्रतोद आहेत, मुख्य प्रतोद आहेत आणि त्यांच्याच मुलाला लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी आग्रही मागणी आता भरत गोगावले यांचे समर्थक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उघडपणे करत आहेत। या बॅनरवरती त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे, आमचं ठरलंय। भावी खासदार रायगड लोकसभा मतदारसंघ आणि विकास शेठ गोगावले यांचा नावाचा उल्लेख केलेला आहे। सार्वजनिकरित्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग असेल, महाडची मुख्य बाजारपेठ असेल, अशा सर्वच ठिकाणी विकास गोगावले हे भावी खासदार आमचं ठरलंय अशा आशयाचे मोठमोठे बॅनर लावले। म्हणजे नक्की रायगडच्या लोकसभेमध्ये घडतंय तरी काय हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।